नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठिकठिकाणी छापेमारी, अवैध दारू अड्डे केले उद्ध्वस्त। धुळ्यात अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल महिलेची सोनपत लांबविली, चोरटे सीसीटीव्हीत कैद। अक्कलपाडा धरण प्रकल्प डावा व उजवा कालव्यात काँक्रिटीकरण, अस्तरीकरणाची आमदार राम भदाणे यांची मागणी नामंजूर करा, निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी। धुळे शहरात पुरुष हक्क संरक्षण समितीचे 27वे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन। आणि रेणुका माता मंदिर ट्रस्ट व आरंभ फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तरुणांच्या उत्स्फूर्तपणे रक्तदान। आता बातम्या विस्ताराने। राज्य उत्पादन शुल्क विभागाने धुळे शहरातील अनवर नाला, धनगरवाडी शिवारात छापा टाकीत हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करीत 14 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना मोठ्या प्रमाणावर दारू पार्टी केल्या जात असतात। याच पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी अवैध दारू अड्ड्यांवर धाडसत्र सुरू केले आहे। धुळे शहरातील अनवर नाला, धनगरवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अचानकपणे छापेमारी करीत हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत। या प्रकरणी 14 गुन्हे नोंद करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई DL दिंडकर निरीक्षक यांच्या नेतृत्वात RR धनवटे, सौरभ आवटे, TB अहिरराव, श्रीमती शुभांगी मोरे, श्री निकुंभे व सहकारी पथकाने केली आहे। धुळे शहरात अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल महिलेची सोनपत लंपास केली आहे। या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे। धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या कुमारनगर येथे दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वंतीबाई लक्ष्मणदास जेठाणी यांच्या गळ्यातील 3 तोळ्यांची 2 लाख रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावली। धूम स्टाईल चोरी करीत अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे। वंतीबाई सुनेसह खाजगी कामासाठी बाहेर गेल्या होत्या। घरी परतताना JK ठाकरे रस्त्यावर चोरट्यांनी त्यांना अडवून पत्ता विचारला आणि सोन्याची पोत खेचून पळ काढला। या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। चोरटे परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिक पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे। अक्कलपाडा धरण प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे काँक्रिटीकरण, अस्तरीकरण करण्याची मागणी आमदार राम भदाणे यांनी अधिवेशनात केली आहे। मात्र या मागणीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून सदरची मागणी नामंजूर करावी अशी मागणी करीत अक्कलपाडा धरण डावा व उजवा कालवा शेतकरी पाणी हक्क संघर्ष समितीने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राम भदाणे यांनी महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा धरण प्रकल्पाचे डावा व उजवा कालव्याचे काँक्रिटीकरण, अस्तरीकरण करण्याची मागणी सभागृहात केली आहे। मात्र या मागणीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। पाण्याचा नैसर्गिक स्रोत अडचणीत येणार असून स्थानिकांच्या विहिरींना पाणी उपलब्ध होणार नसल्याने शेतकरी वाळवंट होईल अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। तरी आमदार राम भदाणे यांनी केलेली मागणी तात्काळ नामंजूर करावी व अक्कलपाडा धरण प्रकल्पाच्या डावा व उजवा कालव्याचे काँक्रिटीकरण, अस्तरीकरण करण्यात येऊ नये अशी मागणी अक्कलपाडा धरण प्रकल्प डावा व उजवा कालवा शेतकरी पाणी हक्क संघर्षण समितीने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। यावेळी स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार श्री राघवेंद्र भदाणे यांनी अक्कलपाडा डावा कालवा उजवा कालवा
अस्तरीकरणासंदर्भात शासनाकडे मान्य केली व त्या संदर्भातला जो काही प्रस्ताव आता भविष्यात सादर होणार आहे तो मंजूर करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी केली। या संदर्भात अक्कलपाडा संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी इथे जमलेलो आहोत। आमचा एकच मागणी आहे की ही जी काही मागणी आहे विद्यमान आमदारांची, याच्यामुळे आमच्या शेतामध्ये जे काही पाणीचा जो काही कालव्याद्वारे ज्या वेळेला शेती सिंचनासाठी किंवा धुळे शहरासाठी ज्यावेळेला नकाणे तलाव भरण्याकरता ज्या वेळेला कालव्यांना पाणी सोडलं जातं त्यावेळेला नैसर्गिकरित्या काही ना काहीतरी पाण्याचं प्रमाण जे ते जमिनीमध्ये झिरपत असतं। पर्यायाने आमच्या सभोवतालच्या ज्या विहिरी ज्या आहेत त्यांची वॉटर लेवल ही वाढत असते आणि मे-जून महिन्यापर्यंत त्या विहिरींचा स्रोत जो आहे तो टिकून राहतो। आता जर सरसकट अस्तरीकरणाचा जर आमदार साहेबांनी विषय मांडलेला असेल तर त्यामुळे आमच्या विहिरी ज्या आहेत त्यांना जे काही पाण्याचा जो स्रोत आहे तो भविष्यात अडू शकतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचं एक प्रकारे वाळवंट करण्याचा हा एक निर्णय आहे। त्याच्यामुळे आमचा सर्व शेतकऱ्यांचा प्रखर या मागणीला विरोध आहे। आज अक्कलपाडा धरणासंदर्भात काही मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत। विद्यमान आमदार महोदयांनी जर त्या प्रश्नामध्ये जर लक्ष घातलं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही काम करण्याचं आहे ते काम होऊ शकतं। आज धरण 100% धरणाचा जो काही आटकावाचा जो सांडवा आहे तो बांधला गेलेला आहे, पण 198 हेक्टर वाढीव जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया रखडल्यामुळे त्यासाठी 250-300 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे। तो निधी शासन मंजूर करत नाही, त्यामुळे फक्त धरण 60% भरण्यात येतं। पावसाळ्यामध्ये जवळपास धरणाच्या 10 पटी एवढं पाणी पांझरा नदीमध्ये वाया घातलं जातं, अक्षरशः वाया घातलं जातं। जर त्या ठिकाणी जर आपण निधीची तरतूद केली तर ते धरण 100% भरेल, पर्यायाने सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल। या अक्कलपाडा धरणातून मागच्या वर्षी एक धुळे शहरासाठी एक पाईपलाईन नेलेली आहे। त्या पाईपलाईनमुळे अवास्तव पाणी धुळे महापालिका डायरेक्ट वाहून घेऊन जाते। त्या जर ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला काही मोजमाप असतं त्याप्रमाणे 60% धरणाच्या हिशोबाने जर धुळे शहराचा जरी पाणी वाटा देशांनी निश्चित करून दिला तरी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। या अक्कलपाडा धरणावरती अपूर्ण असलेल्या अक्कलपाडा धरणावरती साखरी शहराची पाईपलाईन मागच्या वर्षी मंजूर केलेली आहे, ती या मंजुरीचा GR देखील रद्द केला तरी शेतकऱ्याच्या हिताचं काम होऊ शकतं। या अक्कलपाडा धरणावरून शिरदाणे येथे अनमोल अग्रवाल नामक एका व्यावसायिकाने बनावट उद्योग दाखवून शेतीसाठी 400-500 एकरसाठी त्याने तिथे शेतामध्ये शेततळे बांधलेले आहेत। अक्षरशः पाण्याची चोरी चालू आहे, मागे 2017 पासून ती चोरी चालू आहे। त्या बाबतीत जर त्यांनी लक्ष घातलं आणि तो संबंधित त्या बनावट उद्योगिक दाखवून जो काही त्यांनी पाणी वापर मंजूर केला आहे तो शासन स्तरावरती रद्द केला तर शेतकऱ्याच्या हिताचं काम होणार आहे। या सगळ्या गोष्टी प्रलंबित असताना अस्तरीकरणाची मागणी ही सरसकट कुठल्याही शेतकऱ्यांच्या ग्रुपने किंवा गावाने किंवा एखाद्या संघटनेने केलेली नाही। जेथे कुठे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अडचण असेल तिथे अस्तरीकरण केलं तर संघर्ष समितीचा विरोध नाही, पण संपूर्ण कालव्याच्या लांबीपर्यंत म्हणजे अक्कलपाड्यापासून धुळ्यापर्यंत उजव्या कालव्याला आणि नवे वदाण्यापासून गोंदूरपर्यंत जर आमदार महोदय जर अस्तरीकरणाचा विषय मांडत असतील तर आम्ही शेतकरी या धोरणाला प्रखर विरोध करू। प्रसंगी रास्ता रोको, जलसमाधी, तुमचं उपोषण, जेही काही लोकशाही पद्धतीने जे काही विरोध करण्याचे साधनं आहेत त्याचा आम्ही पुरेपूर वापर करू। त्यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235-570। वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी
आम्हाला आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल. संपर्क गोलचौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. पुरुष हक्क संरक्षण समितीचे 27वे राष्ट्रीय अधिवेशन 28 व 29 डिसेंबर रोजी धुळे शहरात आयोजित करण्यात आले आहे. आयोजित अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुरुषांच्या न्याय हक्कासाठी व कौटुंबिक वाद प्रकरणी पुरुषांना सखोल मार्गदर्शन करण्याची भूमिका घेत पुरुष हक्क संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पुरुष हक्क संरक्षण समितीचे 27वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 28 व 29 डिसेंबर 2024 रोजी धुळे शहरात आयोजित करण्यात आले आहे. धुळे शहरातील कल्याण भवन येथे आयोजित अधिवेशनास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ॲडव्होकेट मधुकर भिसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे. या अधिवेशनास राज्यभरातून अनेक लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील या प्रसंगी देण्यात आली आहे. नेमकं उद्देश सांगितला जे नेमकं काय स्पेशली याच्या मागचा दुसरा उद्देश असा आहे की आजपर्यंत ज्या महिला आहेत त्या कायद्याचा मिसयूज कसं करतात, पुरुषांना कशा पद्धतीने वेटीस धरतात आणि त्यामध्ये अनेक उदाहरणं सांगितली. आता मी पी सी साहेबांसोबत अनेक जे अधिवेशन होते ते अटेंड केलेले, त्यामध्ये अनेक व्यक्ती जे अनुभव सांगत असतात. पी सी साहेबांनी देखील याच्या अगोदर अनेक पुरुषांना न्याय दिलेला आहे की महिलांनी त्यांना कशा पद्धतीने त्रास दिलेला होता. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे होणार आहे. तर त्यासाठी आपण आपले प्रसिद्धीसाठी सदरचं माहिती द्यावी. आपल्याकडे हा योग आला आहे या अधिवेशन घेण्याचा. या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे आपल्या पत्रिकेमध्ये दिलेच आहे की श्रीमती रंजन राजकोर आहे, विलास साळके सर आहेत, बाबा जोशी आहेत, देवेंद्र चव्हाण आहेत, प्रभावती माळी आहेत, रसिका आणि आनंद जगदेव आणि प्रवीण कुलकर्णी सर. हे 2 दिवसात हे अधिवेशन चालणार आहे. याच्यामध्ये एकूण आम्ही 8 सेशन केलेले आहेत. या 8 सेशनमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा होणार आहे की कौटुंबिक जे वाद असतात ते कौटुंबिक वाद कशा पद्धतीने मिटवता येईल यासाठी मी सर्व चर्चा केली जात आहे. अनेक महिला वकील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि पुरुष पण आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून तिथे तज्ज्ञ वकील येणार आहेत. तरी आपण या सर्वांनी या अधिवेशनाचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त याला प्रसिद्धी देण्यात यावी. धुळे शहरातील श्री रेणुका माता मंदिर ट्रस्ट व आरंभ फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे. एल्मार समाज बांधवांच्या सहयोगातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील श्री रेणुका माता यल्लमा माता मंदिर येथे श्री रेणुका माता मंदिर ट्रस्ट व आरंभ फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यल्मार समाज बांधवांच्या सहयोगातून आयोजित रक्तदान शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले आहे. सामाजिक जाणीव ठेवून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे. याचबरोबर सिटी चॅनल